आपण लेक्चरला सुरुवात करूयात. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं? लास्ट लेक्चरमध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ सरफेस टेन्शन बघितलं होतं आणि त्याच्या आधी सरफेस टेन्शनची एक बेसिक डेफिनेशन बघितली होती, बरोबर? सो आत्ताची डेफिनेशन मी सांगितली होती ती काय होती की द सरफेस ऑफ लिक्विड ऍक्ट्स लाईक अन स्ट्रेच्ड मेम्ब्रेन अँड दिस फिनॉमिनन इज नोन एज सरफेस टेन्शन, बरोबर? पण आपण आता काय करणार आहे की सरफेस टेन्शन आणि त्याच्या पुढचा पार्ट, सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी, कॉन्टॅक्ट अँगल, हे सगळे पॉइंट्स आपण स्टडी करायला तर सुरुवात करणार आहे इथून पुढे. पहिला जो पार्ट होता तो पार्ट आपण प्रेशरचा पूर्ण संपवलेला आहे. ऍप्लिकेशन्स ऑफ प्रेशर बघितलेला आहे, मेजरमेंट ऑफ प्रेशरचा पॉईंट बघितलेला आहे. 2 डिव्हाइसेस आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेत. एक होता तो बॅरोमीटर होता, दुसरा होता तो मॅनोमीटर होता. आता आपण पुढे काय करणार आहे, आज इथून पुढे आपण सरफेस टेन्शनचा पार्ट स्टार्ट करणार आहे. अँड ॲज आय सेड इन द प्रिव्हियस लेक्चर, आपण आता काय करेन, मोलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन स्टडी करेन. ओके, सो मी स्लाइड पुढची शेअर करतेय, बघूयात. जस्ट गिव्ह मी अ मिनिट, स्लाइड शेअर होऊ देत. सो दिस इज लेक्चर नंबर 9 फ्रॉम मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मोलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन हा पॉइंट आपण स्टडी करतोय. याच्यामध्ये महत्वाचे काही टर्म्स आहेत जे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. त्याच्यातली पहिली टर्म काय आहे? इंटरमोलिक्युलर फोर्स. तर इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजे काय हे आधी माहिती असणं गरजेचं आहे. एकच मिनिट, आपण याला बोल्ड पण करूयात, नाही होत, ठीक आहे. सो दिस इज इंटरमोलिक्युलर फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 मॉलिक्युल्स इज कॉल्ड एज इंटरमोलिक्युलर फोर्स. शब्दच कसा आहे बघा, इंटरमोलिक्युलर, इंटरमोलिक्युलर, 2 मॉलिक्युल्सच्या मधला. So the force of attraction between 2 molecules is called as intermolecular force. Now this force is of 2 type. फोर्सचे 2 प्रकार कोणत्या बेसिसवर झाले? ते झाले की मोलिक्युल सेम टाईपचे आहेत का मोलिक्युल वेगळ्या टाईपचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मोलिक्युल जो आहे तो फक्त वॉटरचे 2 मॉलिक्युल असतील, फक्त वॉटरचे 2 मॉलिक्युल, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. सो द फोर्स or the intermolecular force of attraction acting between similar molecules or molecules of similar substance. 2 सारख्या मॉलिक्युल्स मध्ये किंवा एकाच सबस्टन्सच्या 2 मॉलिक्युल्स मध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट होत असेल तर त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणणार आहे. मग एक्झाम्पल मी आता काय दिलं, देअर कॅन बी 2 गॅस पार्टिकल्स, 2 गॅस मॉलिक्युल्स, और देअर कॅन बी 2 वॉटर मॉलिक्युल्स, आणि त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट आय विल कॉल एज कोहेसिव्ह फोर्स. त्याच्यानंतर दुसरा टाईप काय असणार आहे? तो असणार आहे ऍडेसिव्ह फोर्स. आता ऍडेसिव्ह फोर्सचं डेफिनेशन आपण काय करू शकतो बघा, 2 वेगवेगळ्या सबस्टन्सचे मॉलिक्युल्स आणि त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ऍडेसिव्ह फोर्स असणार आहे. म्हणजे आपण आता एक्झाम्पल कशाचं घेऊ शकतोय? एक्झाम्पल फेविकॉलचं घेऊ शकतो. फेविकॉल काय करतोय? 2 वेगळ्या वेगळ्या सबस्टन्सेसना किंवा 2 वेगळ्या वेगळ्या मॉलिक्युल्सना अटॅच करायचं काम करतोय. म्हणजे फेविकॉलचे मॉलिक्युल्स वेगळे आहेत आणि पेपरचे मॉलिक्युल्स वेगळे आहेत, पण पेपरला स्टिक करण्याचं काम कोण करतोय? फेविकॉल करतोय. सो तिथं काय व्हायला लागले, 2 वेगळ्या सबस्टन्सेसचे मॉलिक्युल्स ऍक्ट व्हायला लागलेत, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट व्हायला लागलेत. म्हणून मग तिथं जे तयार होणारी फोर्स आहे ती असणार आहे एडेसिव्ह फोर्स, आणि ही आहे कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला एडेसिव्ह फोर्स दिसणार आहे. त्याच्या पण आधी कोहेसिव्ह फोर्सेसचे काही प्रॉपर्टीज आपण बघणार आहे. सो बघूयात पुढे कोहेसिव्ह फोर्सेसच्या काय प्रॉपर्टीज आहेत. एक मिनिट, आपली स्लाइड मूव्ह व्हायला आपल्याला वेळ लागतोय. सो कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड्स अँड विकेस्ट इन गॅसेस. का बरं असं का म्हटलंय आपण की कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड्स अँड विकेस्ट इन गॅसेस? असं आपण म्हणतोय कारण काय दिसते की सॉलिड जे आहे, सॉलिड मटेरियल कुठलं पण असू देत, तर ते त्याचा शेप आहे तसं रिगेन करून ठेवतं, आहे तसं शेप पकडून ठेवतोय, बरोबर? आता त्यातले जे सगळे मॉलिक्युल्स आहेत एका सॉलिड मधले ते सगळे एका टाईपचे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल जर स्टीलची बॉटल असेल तर त्या बॉटल मधले सगळे मॉलिक्युल्स हे स्टीलचे आहेत आणि त्या सगळ्यांनी एकमेकाला व्यवस्थित एका ठिकाणी होल्ड करून धरले ना, त्याच्यामुळे सॉलिडचा एक पर्टिक्युलर शेप आहे, तो शेप तो डिस्टर्ब नाही होऊ देत सहजासहजी. ते कशामुळे व्हायला लागले? मग कोहेसिव्ह फोर्सेसमुळे व्हायला लागले. बिकॉज द कोहेसिव्ह फोर्सेस आर स्ट्रॉंग, स्टील मॉलिक्युल्स मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं तिथं काय व्हायला लागले, त्याचा एक पर्टिक्युलर शेप त्याने अक्वायर करून घेतलाय. म्हणजेच मग ह्याच्यामध्ये गॅसेसमध्ये काय असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स सगळ्यात वीक आहे, म्हणून गॅसेस एकमेकाला एक ठिकाणी होल्ड नाही करून ठेवू शकत, म्हणून मग ते फ्रीली फ्लो होतात, बरोबर? आता हे स्टेटमेंट साधं सिंपल आहे, पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण ह्याच्यावरती तुम्हाला 1 मार्क क्वेश्चन एमसीक्यू मध्ये विचारला जाऊ शकतोय. सो द कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस, प्लाझ्मा, and your answer is going to be solids. Adhesive force of attraction is
नाही, ऍडेसिव्ह फोर्स बद्दल विचारणार नाहीत, पण असं विचारतील की कोहेजिव्ह फोर्स इज विकेस्ट इन, मग विकेस्ट इन गॅसेस. ओके. आता एक्झाम्पल मी काय दिले, कोएलेसन्स ऑफ स्मॉल वॉटर ड्रॉप्स. कोएलेसन्स म्हणजे काय, की जर वेगळे वेगळे छोटे छोटे वॉटर ड्रॉप्स थोडे थोड्या डिस्टन्स वरती असतील तर काय होतंय, एक ड्रॉप दुसऱ्या ड्रॉपला घेऊन, दुसरा ड्रॉप तिसऱ्या ड्रॉपला, असं सगळेजण एकमेकाला घेऊन पुढे जातात बघा. आता फॉर एक्झाम्पल आपण ह्याच्यावरती मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही वेगळे वेगळे ड्रॉप्स ठेवले खूप ठिकाणी आणि मोबाईल फोन जर टिल्ट केला तर काय दिसते तुम्हाला, की छोटे 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 वॉटर ड्रॉप्स एकत्र येऊन एक मोठा वॉटर ड्रॉप बनवतात. सो दॅट फिनॉमिनन इज नोन एज कोएलिसन्स. याच्यावरती पण तुम्हाला पुढे क्वेश्चन्स असतील, पण आपण बघूयात आता. फॉर एक्झाम्पल आता सध्या थिअरी स्टडी करूयात. त्याच्यामध्ये काय आहे की कोएलिसन्स ऑफ स्मॉल वॉटर ड्रॉप्स इज एक्झाम्पल ऑफ कोहेजिव्ह फोर्सेस. बिकॉज त्यांच्यामध्ये कोहेजिव्ह फोर्सेस आहेत, त्याच्यामुळे ते काय करतात, त्या सगळ्या वॉटर ड्रॉप्सना एकत्र पकडून एक मोठा वॉटर ड्रॉप तयार होतोय. ऍडेसिव्ह फोर्सेस, मगाशी मी सांगितलं होतं, ऍडेसिव्ह फोर्सेस दिस आर इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस किंवा डिफरंट मॉलिक्युल्स काही म्हणू शकताय तुम्ही. म्हणजे H2O जे एकमेकाला त्यांनी पकडून ठेवले, सो H2 चा मॉलिक्युल आणि O चा मॉलिक्युल हे दोन वेगळे वेगळे मॉलिक्युल्स आहेत. ह्या दोन्हीमध्ये ऍक्ट होणारा फोर्स आहे तो ऍडेसिव्ह फोर्स आहे. पण जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये ऍक्ट होणारा फोर्स आहे तो कोहेजिव्ह फोर्स आहे. कारण वॉटर मॉलिक्युल्स एक आणि सिमिलर आहे, तोच वॉटर मॉलिक्युल दुसरा पण वॉटर मॉलिक्युल, दोन्हींचं कंपोजिशन सेम आहे. ओके. एक्झाम्पल मी देते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पेपर अँड गम. ओके, लेट अस मूव्ह ऑन. आपण काय करतोय, मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन मधले इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी स्टडी करतोय, जेणेकरून तो फिनॉमिनन पुढे स्टडी करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. द नेक्स्ट डेफिनेशन इज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. मगाशी आपण बघितलं ते होतं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, आणि आता आपण बघतोय तो रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. सो हाऊ एम आय डिफाइनिंग रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स? दिस इज मॅक्सिमम डिस्टन्स ऑफ अ मॉलिक्यूल अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर इफेक्टिव्ह. म्हणजे मग मी काय करणार आहे, एक मॉलिक्यूल मी पकडला, त्या मॉलिक्यूल पासून तो मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला किती डिस्टन्स पर्यंत अट्रॅक्ट करू शकतोय हे चेक करणं म्हणजे काय आहे, त्याची रेंज बघतोय आपण, त्या मॉलिक्युलर फोर्सची रेंज किती आहे. आता याचं एक्झाम्पल आपण कसं देऊ शकतो बघा, एक मॅग्नेट घेतला मी हातामध्ये आणि दुसरा मॅग्नेट त्याच्यापासून काही डिस्टन्स वरती ठेवलाय, तर त्या केसमध्ये काय होणार, हा मॅग्नेट त्या मॅग्नेटला अट्रॅक्ट करेल, पण एक पर्टिक्युलर डिस्टन्सच्या पलीकडे या मॅग्नेटचा इफेक्ट त्या दुसऱ्या मॅग्नेटवरती होणार नाही, बरोबर. तर ती झाली त्या मॅग्नेटची रेंज. तसंच एक मॉलिक्यूल जर मी घेतला आणि त्याच्या किती डिस्टन्स पासून मी दुसरा मॉलिक्यूल ठेवला तर त्या मॉलिक्यूल वरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट होणार आहे, ती प्रॉपर्टी किंवा तो त्याचा फिनॉमिनन म्हणजे त्याची रेंज असते. सो आय एम रिडिंग द डेफिनेशन अगेन. द मॅक्सिमम डिस्टन्स ऑफ अ मॉलिक्यूल अप टू विच इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर इफेक्टिव्ह. हे महत्वाचं आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर इफेक्टिव्ह. ज्या पॉइंटच्या पलीकडे ते इनइफेक्टिव्ह झाले तिथून पुढे तुमची रेंज संपली असं समजायचं. अँड इट इज कॉल्ड एज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता याची ऑर्डर किती आहे बघा, द ऑर्डर इज ऑफ फ्यू नॅनोमीटर्स. आणि आपण आधी डिस्कस केलं होतं, स्केल डिस्कस केली होती. नॅनोमीटर्स म्हणजे किती आहे, 10⁻⁻⁹ मीटर्स. अँड इट इज ऑल्सो सेम फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स. सॉलिड्स अँड लिक्विड्स दोन्हीमध्ये त्याची जी ऑर्डर आहे ती आहे फ्यू नॅनोमीटरची, 10⁻⁹ मीटर. मग मी आता यांना काय म्हणणार, आय विल कॉल देम एज शॉर्ट रेंज फोर्सेस. शॉर्ट रेंज म्हणजे काय, की मीटरपेक्षा खूप 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 छोट्या डिस्टन्स पर्यंत फक्त ऍक्ट होतात. म्हणजे वॉटरचं जे मॉलिक्यूल आहे एक पर्टिक्युलर रेंज मध्ये आल्यावरतीच दुसऱ्या वॉटरच्या ड्रॉपला अट्रॅक्ट करून ते दोन्ही एकत्र येतात. त्याच्या आधी तसं होतंय का नाही, म्हणजे तुम्ही हा एक्सपेरिमेंट पण घरी करून बघू शकता. मोबाईलवरती दोन छोटे छोटे वॉटर ड्रॉप्स ठेवा आणि हा ड्रॉप त्या वॉटर ड्रॉपच्या किती जवळ आल्यावरती ते दोन्ही एकमेकांमध्ये मर्ज होतात ते चेक करा. सो दॅट रेंज इज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि दिस इज व्हॉट आय कॉल एज शॉर्ट रेंज फोर्स. न्यूक्लिअर फोर्सेस पण शॉर्ट रेंज फोर्स आहेत. मग लॉंग रेंज फोर्स कोणती आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी असते दॅट इज लॉंग रेंज फोर्स. तुम्ही ऑलमोस्ट थाउजंड ऑफ किलोमीटर्स वरून जरी खाली पडत असाल तरी तुमच्यावर ग्रॅव्हिटी ऍक्ट होते. म्हणजे मग ग्रॅव्हिटी इज अन एक्झाम्पल ऑफ लॉंग रेंज फोर्स, वेर एज मॉलिक्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ शॉर्ट रेंज फोर्स. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट टर्म, बघूयात आपली पुढची टर्म कोणती आहे. सो दिस इज स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. आता एक लक्षात घ्या की दिस स्पेअर इज अन इमॅजिनरी स्पेअर. रियालिटीमध्ये तो एक्झिस्ट होतोय का, नाहीये, तर तो एक इमॅजिनरी स्पेअर आहे ज्याच्यामध्ये तुमचा मॉलिक्युल आहे तो काय आहे, तो सेंटरला ठेवलाय. सो आय एम प्लेसिंग अ मॉलिक्युल ऍट द सेंटर
आणि त्याची रेडियस मी किती घेतो, रेडियस किती घेतो त्या स्पिअरची, दॅट रेडियस ऑफ स्पिअर इज इक्वल टू रेंज ऑफ मोलेक्युलर फोर्स. म्हणजे एका मोलेक्युलला मी ठेवलं आणि त्या मोलेक्युल पासून त्याच्या मोलेक्युलर फोर्स जिथपर्यंत ऍक्ट होते तेवढ्या डिस्टन्स वरती जर जो एक स्पिअर मी ड्रॉ करेन, आपला बॉलचा शेप असतो ना त्याला स्पिअर म्हणतात. सो इट्स अ 3 डायमेन्शनल बॉडी, लक्षात घ्या. अँड द इमॅजिनरी स्पेअर विथ मोलेक्युल ॲट इट्स सेंटर अँड द रेडियस इक्वल टू द रेंज ऑफ मोलेक्युलर फोर्सेस इज कॉल्ड अ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर इफेक्टिव्ह ओनली इनसाइड द स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. बरोबर. आता त्याच्या पलीकडे फोर्सेस ऍक्टच होत नाही आहेत, कारण माझं रेडियस इज इक्वल टू द रेंज ऑफ मोलेक्युलर फोर्स. तर ह्या स्पेअरचं रेडियस केवढं आहे, रेंज ऑफ मोलेक्युलर फोर्सेस एवढा आहे. त्याच्या पलीकडे तुमचे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट करत नाहीत, तेवढं लक्षात ठेवा. अँड दिस इज व्हॉट आय डिफाईन एज स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्सेस. हे जे सगळे डेफिनेशन मी तुम्हाला सांगतेय, तुम्हाला माहिती असेल तुमच्या एक्झाम मध्ये 1 मार्काचे क्वेश्चन येतात. डिफाईन येते, फिल इन द ब्लँक्स येते, ऑब्जेक्टिव्ह येतात. यातलेच डेफिनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये पडतील. त्यामुळे हे डेफिनेशन सगळ्यांनी व्यवस्थित पाठ करून ठेवायचे. मागापासून जे सांगते इथून पुढे पण जे सांगणार आहे ते सगळे पाठ करून ठेवा. डेफिनेशन खूप सोपे आहेत, म्हणून मी आहे तसं वर्ड टू वर्ड न सांगता त्याचे मिनिंग सांगतेय. तर मिनिंग बरोबर ते लक्षात ठेवून घ्या. पाठ करायला गेलात तर सगळ्यामध्ये कन्फ्युज होऊन जाईल. ओके, आय होप स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स सगळ्यांना समजलाय. आपण पुढच्या डेफिनेशनला जाऊयात. आय विल एक्सप्लेन अगेन. आपण काय करतोय, एका मोलेक्युलला मध्ये ठेवलं मी, एक कुठला पण मोलेक्युल, सपोज मी H2 चा एक मोलेक्युल घेतला आणि त्या मोलेक्युलच्या भोवती मी रेडियस असं ड्रॉ करतेय की ते रेडियसचं डिस्टन्स किती आहे, रेंज आहे, रेंज ऑफ मोलेक्युलर फोर्स एवढं ते रेडियस आहे. मग आता जर 2 डायमेन्शनल बॉडी असेल तर सर्कल तयार होईल, 3 डायमेन्शनल बॉडी असेल तर स्पिअर तयार होणार आहे त्याच्या भोवती. मग तो जो इमॅजिनरी स्पिअर तयार झाला ज्याची रेडियस रेंज ऑफ मोलेक्युलर फोर्सेस एवढी आहे, तर तो जो स्पिअर तयार होणार आहे त्याला आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतोय. आता हा इन्फ्लुएन्स वर्ड का यूज करतोय, कारण या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या रेडियसच्या आतमध्ये जर दुसरा कुठला मोलेक्युल आला तर ह्या पहिल्या मोलेक्युलचे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन त्याच्यावरती ऍक्ट होणार आहेत, नाही तर नाही होणार. बरोबर. सो दिस इज व्हॉट आय एम ट्राईंग टू से. आणि आपण खाली सांगतो ना, म्हणून फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर इफेक्टिव्ह ओनली इनसाइड द स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे दुसरा मोलेक्युल ह्या मोलेक्युलच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये आला तर त्यांच्या फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट होणार आहेत, नाहीतर त्यांच्यामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट नाही होणार. सो दॅट इज व्हॉट आय मीन बाय इन्फ्लुएन्स. एक मोलेक्युल दुसऱ्या मोलेक्युलला इन्फ्लुएन्स करायसाठी जो मिनिमम रेडियस लागतोय दॅट इज रेडियस ऑफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि द स्पिअर विथ रेडियस इक्वल टू रेंज ऑफ मोलेक्युलर फोर्सेस इज स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. पुढे जाऊयात आता आपण मगाच्या पॉइंटवरती येऊयात परत. सो नेक्स्ट डेफिनेशन इज सरफेस फिल्म. सरफेस फिल्म, फिल्म म्हणजे पिक्चर नव्हे, फिल्म म्हणजे एक पातळ लेअर. आता ही लेअर काय आहे, द सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. मगाशी आपण जसा स्पिअर डिस्कस केला होता ना, तसे खूप सारे स्पेअर्स जर मी एका लाईन मध्ये ठेवले, सगळे स्पेअर्स जर मी एका लाईन मध्ये ठेवले तर मला एक थिक फिल्म मिळणार आहे त्या सगळ्या स्पेअर्सची. सो दॅट थिक फिल्म whose thickness is equal to range of intermolecular force is called as surface film. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, थिकनेस इज इक्वल टू रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. म्हणजे त्याची जी थिकनेस असणार आहे त्या थिकनेसचा हे किती असणार आहे, लेंथ किती असणार आहे, दॅट इज गोइंग टू बी इक्वल टू द डायमीटर ऑफ स्पिअर. स्पिअरचं जितकं डायमीटर आहे तितक्या थिकनेसची ती फिल्म असणार आहे आणि त्या फिल्मला आपण काय म्हणणार आहे, सरफेस फिल्म. डेफिनेशन काय आहे, द सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस इज कॉल्ड एज सरफेस फिल्म. पुढचं डेफिनेशन आहे फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. 4 डेफिनेशन झाल्या, 5वी ती शेवटची डेफिनेशन आहे. या 5 डेफिनेशन तुम्ही सगळ्यांनी पाठ करायच्या आहेत. ह्या लागणारच आहेत, 1-1 मार्कासाठी येऊ शकतात एक्झाम मध्ये आणि येतात, कारण सरफेस टेन्शनवरची क्वेश्चन पेपरला येत राहतात. सो देन नेक्स्ट पॉइंट इज फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. इट इज द सरफेस ऑफ अ फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस. त्यासाठी तुम्हाला आधी शिअर स्ट्रेसचं डेफिनेशन माहिती पाहिजे. शिअर स्ट्रेसचं डेफिनेशन पाहिजे म्हणजे स्ट्रेसचं डेफिनेशन माहिती पाहिजे. आणि आता हे सगळं तुम्ही कुठं स्टडी केलंय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स मध्ये स्टडी केलंय 11th स्टँडर्ड मध्ये. सो शिअर स्ट्रेस म्हणजे एखाद्या उभ्या असलेल्या सबस्टन्स वरती किंवा एखाद्या उभ्या असलेल्या ऑब्जेक्ट वरती आपण काय करतोय, टँजेन्शियल फोर्स ऍक्ट करतो एका बाजूने. सो त्याच्यामुळे त्याचं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे तिरकं, दॅट इज व्हॉट आय कॉल एज शिअर स्ट्रेस. स्ट्रेस इज व्हॉट, स्ट्रेसला कसं डिफाईन करतो आपण,
फोर्स पर युनिट एरिया, डिफॉर्मिंग फोर्सेस ऍक्टिंग पर युनिट एरिया, बरोबर. सो डिफॉर्मिंग फोर्स जो त्याच्यावरती ऍक्ट होणार आहे, जेव्हा तो टँजेन्शियल ऍक्ट होतो, तर त्याला आपण काय म्हणतो, शिअर स्ट्रेस म्हणतो. आणि याचं एक्झाम्पल मी काय देते, इंटरफेस बिटवीन वॉटर अँड एअर. सो तुम्ही जर एखाद्या वाटीमध्ये पाणी भरून ठेवलं, तर आपल्याला काय माहितीये की आतले जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकावरती कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट करायला लागलेत. आणि वरचा जो सरफेस आहे, जिथं लिक्विडचा इन्फ्लुएन्स नाहीये अजिबात, किंवा जिथं एअर मॉलिक्युलचं हे सुरू होतं, रिजन सुरू होतोय, तर तिथे काय असणार आहे, तिथं असणारा तो सरफेस फ्री सरफेस असणार आहे. का फ्री सरफेस असणार आहे? कारण त्या केसमध्ये एअर मॉलिक्युल्स लिक्विडच्या मॉलिक्युल्स वरती शिअर स्ट्रेस ऍक्ट करत नाहीयेत. ओके. सो एवढं फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये, द सरफेस ऑफ फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस इज नोन एज फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, अँड द एक्झाम्पल इज इंटरफेस बिटवीन वॉटर अँड एअर. वॉटर आणि एअर मधला जो इंटरफेस आहे, तिथं जेव्हा शिअर स्ट्रेस ऍक्ट होत नाही, तेव्हा त्याला आपण फ्री सरफेस म्हणतो. आता लिक्विडच्या आतमध्ये आपण फ्री सरफेस का नाही म्हणू शकत, कारण तिथं काय व्हायला लागले, कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय, आणि तो इतका स्ट्रॉंग आहे की त्याच्यामुळे वरचं जे मेम्ब्रेन आहे ते स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं दिसायला लागले, म्हणजे तिथं सरफेस टेन्शन ऍक्ट व्हायला लागले. म्हणजे तो फ्री सरफेस आहे का? नाहीये. पण लिक्विड आणि एअरच्या मधला जो इंटरफेस आहे, तिथं काय व्हायला लागले, तिथं शिअर स्ट्रेस ऍक्टच होत नाहीये, म्हणून मग त्या रिजनला मी फ्री सरफेस म्हणते. ओके. सो दिस वॉज द लास्ट डेफिनेशन. बघू आपल्याकडे पुढे काय आहे. ह्या दोन डायग्राम्स आहेत, सांगा चॅट मध्ये मला सांगा की या दोन डायग्राम्स कशाचे आहेत. सो दिस इज स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. हा जो आहे तो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. इथं सेंटरला तुमचा मॉलिक्यूल आहे, आणि त्या मॉलिक्यूल पासून त्याच्या रेंज एवढ्या रेडियसवर आपण काय केलंय, एक स्पिअर ड्रॉ केलाय इमॅजिनरी. तर त्याला आपण काय म्हणणार आहे, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणणार आहे. याच्या आतमध्ये दुसरा कुठला पण मॉलिक्यूल जर आला या रेडियसच्या आतमध्ये, तर या मॉलिक्यूलमुळे त्या मॉलिक्यूलवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट होणार आहे. ना व्हॉट इज दिस सेकंड डायग्राम अबाउट? इथं काय दिसते बघा, इथं तुम्हाला एक फिल्म दिसतेय एक्स आणि एक्स प्राईम आणि वाय प्राईमच्या मध्ये. सो दॅट फिल्म इज व्हॉट, दिस इज सरफेस फिल्म. एक्स प्राईम वाय प्राईम ही सरफेस फिल्म आहे. आणि या रिजन मध्ये आणि या रिजन मध्ये काय म्हणतो आपण, शिअर स्ट्रेस ऍक्ट होत नाहीये, म्हणजेच मग हा रिजन काय, इथलाच रिजन, दिस इज फ्री सरफेस. सो ह्या दोन डायग्राम्स मध्ये आपल्याला कळते की आपण मागापासून काय स्टडी केलं, बरोबर. आता हा जर मॉलिक्यूल इथं काढलाय, तो मी मॉलिक्यूल जर पूर्ण आतमध्ये काढला असता, तर मग काय झालं असतं, ही मला कम्प्लीट डायमीटर एवढी डिस्टन्स दिसली असते, आणि त्या केसमध्ये जे सरफेस फिल्मचं डिस्टन्स आहे किंवा सरफेस फिल्मची जी थिकनेस आहे ती इक्वल टू डायमीटर ऑफ स्फिअर दिसली असती. ऍक्च्युली हा डायग्राम आपण पुढे एका डेरिव्हेशन साठी वापरणार आहे, फक्त तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊ दे म्हणून मी हे डायग्राम्स इथे ठेवलेत. सो या डायग्राम्स वरून पण तुम्ही सांगू शकताय की जरी 2 मार्काला क्वेश्चन आला तर 1 मार्कात डायग्राम काढायची, दुसऱ्या मार्कमध्ये डेफिनेशन लिहून टाकायची, एखादं एक्झाम्पल सोबत लिहून टाकायचं. ओके, मूव्ह ऑन. आता आपण काय करणार, आता आपण जाणार मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन स्टडी करायला सुरुवात करणार. टर्मिनॉलॉजी सगळ्यांना क्लिअर आहेत? रेज हँड. टर्मिनॉलॉजी सगळ्यांना क्लिअर आहेत? ओके, गुड. नाव सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. आता इथं काय बघा, मगाची सेम वाली डायग्राम मी इकडे घेतलीये, पण आता मी काय काय एक्सप्लेनेशन देते ते ऐका. बुक मध्ये याचं खूप सारं एक्सप्लेनेशन दिलंय, मी ते सगळं एक्सप्लेनेशन लिहून घेतलं नाही, मी डिरेक्टली तुम्हाला ते एक्सप्लेनेशन आता इथं देईल. आता इथं आपल्याला काय काय करायचंय, सरफेस टेन्शन मध्ये आपण काय म्हणतोय, द आउटर सरफेस ऑफ द लिक्विड अपियर्स लाईक अन स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. आउटर सरफेस ऑफ द लिक्विड अपियर्स लाईक अन स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. मग ते स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखं का दिसतंय याचं एक्सप्लेनेशन आपण कुठे देतोय, मॉलिक्युलर थिअरीमध्ये देतोय, की जे बाहेरचं सरफेस आहे ते मी स्ट्रेच असं ताणलेल्या रबर सारखं किंवा एखाद्या वाटीवरती ताणून धरलेल्या फुग्यासारखं का दिसते, हे मी काय करणार आहे, मॉलिक्युलर थिअरीच्या मदतीने सांगणार आहे. सो आय एम कन्सिडरिंग व्हॉट, आय एम कन्सिडरिंग अ सरफेस फिल्म विच इज ऑफ थिकनेस एक्स प्राईम और विच इज एनक्लोज्ड इन द रिजन एक्स प्राईम अँड वाय प्राईम, बरोबर. आता याच्यामध्ये जो पहिला मॉलिक्यूल मी कन्सिडर करतेय तो मॉलिक्यूल आहे मॉलिक्यूल ए. त्या मॉलिक्यूलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मी ड्रॉ केला. आता इथं काय होणार आहे बघा, इथं आतमध्ये ह्या टँक मध्ये जे काही सगळे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे लिक्विडचे आहेत किंवा सगळे वॉटरचे आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावरती ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो सगळीकडून सेम असणार आहे.
सगळ्या लिक्विड मॉलिक्युल्सचा फोर्स सेम असणार आहे, बरोबर. म्हणजे या केसमध्ये काय होणार आहे, कोहेजिव्ह फोर्स जो ऍक्ट व्हायला लागलाय, सगळीकडून सेम ऍक्ट व्हायला लागलं, त्याच्यामुळे त्याचा रिझल्टंट 0 असणार आहे. म्हणजे जर इकडून एक फोर्स ऍक्ट केला आणि इकडून एक फोर्स ऍक्ट केला दोन्हीकडून, तर त्या दोन्हींच्या ज्यावेळी मॅग्निट्यूड सेम असणार आहे त्यावेळी त्यांचा रिझल्टंट 0 असणार आहे. दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. मॅग्निट्यूड सेम, रिझल्टंट इज गोइंग टू 0. सो इथं ह्या केसमध्ये काय होणार आहे, द कोहेजिव्ह फोर्स इज गोइंग टू बी 0 फॉर मोलेक्युल ए. मोलेक्युल बी च्या केसमध्ये काय होणार आहे बघा, मोलेक्युल बी चा थोडा सरफेस आतमध्ये लिक्विडमध्ये आणि थोडा सरफेस लिक्विडच्या बाहेर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की मेजॉरिटी ऑफ पार्ट इज इनसाइड द लिक्विड. आणि लिक्विडचा काय असणार आहे, इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त ऍक्ट होणार आहेत, म्हणजे कोहेजिव्ह फोर्स जास्त ऍक्ट होणार आहे. या केसमध्ये एअर आणि वॉटर यांच्यामध्ये ऍडेजिव्ह फोर्स आहे. ऍडेजिव्ह फोर्स जास्त ऍक्ट होणार आहे का नाही होणार, कारण ह्या जे लिक्विड मॉलिक्यूल आहे, हा छोटूसा लिक्विड मॉलिक्यूल, याच्यातला जो फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय तो मेजॉरिटी कुणीकडे ऍक्ट व्हायला लागलाय, इनसाइड द लिक्विड ऍक्ट व्हायला लागलाय. म्हणजे मग हा मॉलिक्यूल काय करणार, स्वतःला आतल्या डायरेक्शन मध्ये खेचून घ्यायला सुरुवात करणार किंवा आतल्या डिरेक्शन मध्ये स्वतःला ओढून घेईल तो, बरोबर. मग आता तुमची जर बॅग तुम्ही अशी चापून भरत असाल, एखादी बॅग जर तुम्ही दाबून दाबून भरताय आणि तुम्ही काय करताय, वरून सामान पुश करताय, तर काय होतंय बघा, तुमच्या बॅगची चेन ओढताना त्याच्यावर ताण येतोय की नाही. तसाच ताण कसा आहे, कुठे येणार आहे, या मेम्ब्रेन वरती तो ताण येणार आहे. कारण तुम्ही तो वॉटर मॉलिक्यूल काय करायला लागलाय, एकतर तो तिथं बसू शकत नाहीये, पण त्याच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सला ऍडजस्ट करायसाठी तो काय करतोय, स्वतःला पूर्ण आत खेचून घेतोय, जेणेकरून त्याचा पूर्णच्या पूर्ण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स त्या लिक्विडच्या आतमध्ये राहील, बरोबर. म्हणजे ह्या वरच्या रिझनला पण तो आत ओढून घ्यायला बघणार. म्हणजे इथं तो मेम्ब्रेन जो आहे किंवा इथला जो सरफेस आहे तो असा ताणल्यासारखा दिसणार. हा झाला बी मॉलिक्यूलसाठी. सी मॉलिक्यूलचं केस बघा, सी मॉलिक्यूल मध्ये पण काय आहे, मॉलिक्यूल एक्झॅक्टली फ्री सरफेस वरती आहे आणि त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हाय. पण आता व्हायला काय लागले, कोहेजिव्ह फोर्सेस जास्त आहेत आणि ऍडेजिव्ह फोर्सेस कमी ऍक्ट होणार आहेत. कोहेजिव्ह फोर्सेस कोणाचे, लिक्विडचे जास्त ऍक्ट होणार आहेत. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, आता हा मॉलिक्यूल पण काय करणार, स्वतःला आतल्या डिरेक्शन मध्ये ओढून घ्यायला बघणार. आपला जो पूर्ण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो पूर्णच्या पूर्ण लिक्विडच्या आतमध्ये खेचून घ्यायला बघणार, म्हणजे असं पूर्ण स्वतःला ओढून ताणून तो आत घ्यायला बघणार. मग त्यामुळे परत काय होणार आहे, या सरफेसवरती, या फ्री सरफेसवरती काय होणार आहे, टेन्शन निर्माण होणार आहे. टेन्शन म्हणजे ताण निर्माण होणार आहे तिथं. म्हणजे काय व्हायला लागले की ह्या सगळ्यांचा रिझल्टिंग फोर्स आतल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असल्यामुळं किंवा इथले फोर्सेस बॅलन्स व्हायसाठी ते मॉलिक्युल्स काय करतात, स्वतःला पूर्ण आत ओढून घेत आहेत. त्यामुळे हे जे तुमचं मेम्ब्रेन आहे ते असं त्याच्यावर टेन्शन असते ऑल टाइम, कारण कुठल्याच मॉलिक्युलला काय करायचं नाही, आपला स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स बाहेर सोडायचा नाहीये. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स सगळ्यांना आतच पाहिजे. म्हणून मग सगळेजण स्वतःला ओढून ओढून आत घेतात आणि मग ह्या सरफेसवरती काय होते, टेन्शन क्रिएट होते. आणि त्या सरफेसवरती क्रिएट झालेलं टेन्शन म्हणजेच काय आहे, सरफेस टेन्शन, बरोबर. सो आपण काय केलं आता इथे या केसमध्ये कन्क्लुजन्स मांडलेत बघा मी फक्त. नेट कोहेजिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए इज 0, कारण इथं फक्त कोहेजिव्ह फोर्सेस ऍक्ट व्हायला लागलेत, ऍडेजिव्ह फोर्स नाहीच आहे. ओके. नेक्स्ट मी काय सांगितलं, मॉलिक्यूल बी गेट्स अट्रॅक्टेड इनसाइड द लिक्विड. थोडा रिजन त्याचा बाहेर आहे, पण काय होतंय, तो मॉलिक्यूल बी पण स्वतःला पूर्ण आत, आपल्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सला पूर्णपणे आत ओढून घ्यायला बघतोय. त्याच्यामुळे त्याचे पण काय व्हायला लागले, त्याच्यामुळे पण इथं सरफेसवर टेन्शन ऍक्ट व्हायला लागले. आणि सीच्या केसमध्ये पण काय होतंय, सी पण स्वतःच्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सला पूर्णपणे आत ओढून घ्यायला बघतोय, त्याच्यामुळे इथं पण टेन्शन क्रिएट होते. So what are my conclusions? All the molecules in the surface film are acted upon by unbalanced net cohesive force. आता काय व्हायला लागले, ए मॉलिक्युल वरती फक्त मला माहिती आहे की बॅलन्स्ड फोर्स आहे, सगळीकडून सेम फोर्स ऍक्ट व्हायला लागली आहे, कारण सगळेच मॉलिक्युल्स लिक्विडचे आहेत किंवा सगळेच मॉलिक्युल त्या वॉटरचे आहेत. पण बी आणि सी वरती काय आहे बघा, अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होतोय. वरून ऍडेजिव्ह फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय एअर फिल्म मुळे, आणि खाली लिक्विड मुळे कोहेजिव्ह फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय. सिमिलरली सीच्या केसमध्ये काय व्हायला लागलंय, वरती एअर मुळे त्याच्यावर ऍडेजिव्ह फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय जो निग्लिजिबली स्मॉल आहे, आणि खाली जे काही मॉलिक्युल्स लिक्विड मध्ये आहेत तिथं कोणता फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय, कोहेजिव्ह फोर्स ऍक्ट व्हायला लागलाय. सो व्हॉट माय कन्क्लुजन इज, ऑल द मॉलिक्युल्स इन द सरफेस फिल्म आर ऍक्टेड अपॉन बाय अनबॅलन्स्ड नेट कोहेजिव्ह फोर्स डायरेक्टेड इन टू द लिक्विड. सगळ्याचे सगळे फोर्सेस कोणीकडे ऍक्ट व्हायला लागलेत, लिक्विडच्या आतमध्ये ऍक्ट व्हायला लागलेत, बाहेरच्या बाजूने एक पण फोर्स ऍक्ट होत नाहीये. द मॉलिक्युल्स इन द सरफेस फिल्म आर देअरफॉर पुल्ड इनसाइड द लिक्विड. मग त्या सरफेस फिल्म मध्ये जितके काही मॉलिक्युल्स आहेत, जितके काही लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत, ते सगळे काय व्हायला लागलेत, आत लिक्विडच्या डायरेक्शन मध्ये पुश केले जातात किंवा पुल केले जातात, ओढून घेतले जातात सगळे आतमध्ये. मग त्यामुळे काय व्हायला लागलंय,
टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन द सरफेस फिल्म आर मिनिमाइज्ड. आता सरफेस फिल्म मधून सगळेच आतल्या डायरेक्शन मध्ये स्वतःला जर ओढून घ्यायला लागले तर काय होणार आहे, त्या सरफेस फिल्म मध्ये असलेल्या मॉलिक्युलचा नंबर कमी होणार आहे आणि त्या सरफेस फिल्म काय होणार आहे, मग इट विल रिमेन अंडर टेन्शन. ती सरफेस फिल्म त्या केसमध्ये काय होणार आहे, ताणल्यासारखी दिसणार आहे, स्ट्रेच केल्यासारखी दिसणार आहे. ठीक आहे, दिज आर द टू कन्क्लुजन्स. आता याच्या पुढे काय आहे आपल्याकडे, द सरफेस फिल्म thus acts as a stretched membrane and this tension is known as surface tension. The force due to surface tension acts tangential to the free surface of a liquid. म्हणजे आपण आता काय केलं, सरफेस टेन्शनचं जे पहिलं डेफिनेशन होतं, द सरफेस ऑफ द लिक्विड ऍक्ट्स लाईक अँड स्ट्रेच्ड मेम्ब्रेन अँड दिस फिनोमिनन इज नोन एज सरफेस टेन्शन. त्या डेफिनेशनला प्रूफ दिला, तो पण थिअरेटिकल प्रूफ दिला विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युलर थिअरी. मग मी शेवटी काय सांगतेय, द सरफेस फिल्म thus acts as a stretched membrane and the tension acting on this surface is known as surface tension. आणि मग काय आहे, फोर्स आपलं वेक्टर क्वांटिटी आपल्याला माहिती आहे, मग फोर्सचे आपल्याला डायरेक्शन सांगायला पाहिजे. तर डायरेक्शन काय आहे, द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍक्ट्स टँजेन्शियल टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. टँजेन्शियल म्हणजे कशी, टँजेन्शियल म्हणजे कशी ते आता तुम्हीच सांगा मला. अजून एक एक्झाम्पल काय देऊ शकते, टँजेन्शियल फोर्सेस तुमच्या ह्याच्यामध्ये पण ऍक्ट होतात बघा, सर्क्युलर मोशन मध्ये पण टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होते. तिकडे जाऊन डायरेक्शन बघायचे आणि पुढच्या लेक्चरमध्ये मला सांगायचे की टँजेन्शियल फोर्स कशी ऍक्ट होते. ओके, शुड वी मूव्ह ऑन. सरफेस टेन्शनचं डेफिनेशन आहे, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मी मे बी पुढच्या लेक्चरला स्टार्ट करेन. मग आजसाठी आपण इथंच थांबूयात. पण एक लक्षात घ्या की मागचा प्रेशरचा सगळा पार्ट संपलेला आहे, चॅप्टर अजून खूप मोठा शिल्लक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनची अजून एक डेफिनेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. आतापर्यंत आपण एवढं स्टडी केले की इट इज द सरफेस टेन्शन इज द फिनोमिनन इन विच युअर सरफेस ऍक्ट्स एज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. पण प्रॉपर फोर्सच्या टर्म्स मध्ये जी डेफिनेशन आहे ती मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन. शुड वी स्टॉप? लेट्स स्टॉप एट दिस मोमेंट. हॅपी स्टडीइंग.